जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 15। पृथ्वीचा आकार। विज्ञान युगात वैज्ञानिकांनी जे शोध लावले ते काही वेळा परस्पर विरोधी सिद्ध केले। सर जे थॉम्सन याचे उदाहरण आपणास घेता येईल। 1906 मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन्स हे कणरूपी असतात हे सिद्ध करून दाखवले। त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले। विचित्र योगायोग असा की त्यांचाच मुलगा सर जॉर्ज थॉम्सन याने त्यानंतर 31 वर्षांनी म्हणजे 1937 मध्ये असे सिद्ध केले की इलेक्ट्रॉन्स हे कणरूप नसून त्या लहरी आहेत। त्यालाही नोबेल पारितोषिक मिळाले। पृथ्वीबद्दलही असेच आहे। पृथ्वी चेंडूसारखी गोल असून अस्थिर आहे असे मानणारे जसे काही वैज्ञानिक आहेत, तसेच पृथ्वी चपटी आहे, स्थिर आहे असे मानणारे वैज्ञानिक देखील आहेत। फरक एवढाच की पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे असे मानणारे शास्त्रज्ञ अधिक आहेत। अशा विरोधाभासातून विचार करावयाचा झाल्यास त्या सिद्धांतासंबंधी पोषक अशी मते आपणास पाहावी लागणार आहेत। चेंडूसारखी गोल आहे यासंबंधी पोषक मते मांडण्याची गरज नाही, केवळ चपटेपणा या संबंधाने विचार मांडावयाचे आहेत। पृथ्वीविषयी जैन साहित्यातील कल्पना। त्रिलोक 14 राजू उंच आहे, जाड 7 राजू आहे। अधोलोक व ऊर्ध्वलोक प्रत्येकी 7 राजू उंच आहे। मध्यलोक 1 राजू रुंद व 1.40 लाख अर्थात 1,40,000 योजन उंच आहे। राजू म्हणजे किती याचे प्रमाण पूर्वीच्या लेखामध्ये आले आहे। त्या मानाने 1,40,000 योजन नगण्य रूप आहे। म्हणून ऊर्ध्व किंवा अधोलोकातून ही उंची कमी करून येथे दिलेली नाही। अधोलोक आणि ऊर्ध्वलोक यांचेमध्ये मध्यलोक आहे। या मध्यलोकात असंख्यात समुद्र आहेत। या मध्यलोकात 1,00,000 योजन व्यास अर्थात 40 कोटी मैल विस्तार असलेले जंबूद्वीप आहे। त्याला वेढून 2,00,000 योजन व्यासाचे लवण समुद्र, त्याला वेढून त्याच्या दुप्पट आकाराचा वलयाकार कालोदधी समुद्र, त्याच्या दुप्पट वर्तुळाकार पुष्करवर द्वीप, अशा प्रकारे पुढे क्रमाक्रमाने दुप्पट आकाराचे द्वीप व समुद्र आहेत। जंबूद्वीपच्या मध्यभागी 1,00,000 योजन उंच सुमेर पर्वत आहे। या जंबूद्वीपात 6 कुलाचल पर्वत व 7 क्षेत्र आहेत। त्यांची लांबी, रुंदी, रंग इत्यादींचे क्षेत्र सविस्तर दिलेले आहेत। विस्तार रुची वाचकांनी त्रिलोकसार, जंबूद्वीपपण्णत्ती, सूर्यप्रज्ञप्ती, चंद्रप्रज्ञप्ती आदी ग्रंथ पहावेत। भरत, हैमवत, हरी, विदेह, रम्यक, हैरण्यवत व ऐरावत असे 7 क्षेत्र व हिमवान, महाहिमवान, निषध, नील, रुक्मी व शिखरी असे 6 पर्वत आहेत। भरत क्षेत्राचा विस्तार 526 योजन म्हणजे 2,10,563 मैल आहे। हा विस्तार हैमवत, हार व विदेह क्षेत्रापर्यंत वाढत जातो। शेवटच्या ऐरावत क्षेत्राचा विस्तार भरत क्षेत्रा इतका आहे। म्हणजेच हैमवत आणि हैरण्यवत, हरी आणि रम्यक तसेच भरत आणि ऐरावत यांचा विस्तार सारखाच आहे। पर्वतामध्ये हिमवान 100 योजन उंच आहे, तितकाच शिखरी पर्वत आहे। महाहिमवान आणि रुक्मी, निषध आणि नील यांची उंची समान आहे, म्हणजे अनुक्रमे 200 व 400 योजन। 4 पर्वतांचा रंग स्वर्ण, चांदी, तापवलेले सोने, वैढूर्यमणी, रजत आणि सोने यांचे समान आहे। ज्योतिर्लोक सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे असे ज्योतिर्लोकाचे
5 प्रकार आहे. मेरू पर्वताचे भोवती हे भ्रमण करतात. आपण राहतो त्या पृथ्वीपासून उंच 790 योजन ते 9000 योजन एवढ्या पोकळीत हे सर्व आहेत. पृथ्वीपासून सूर्य, चंद्र, नक्षत्र, बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि शनी हे अनुक्रमे वर आहेत. याप्रमाणे थोडक्यात वर्णन आहे.